आज घराच्या वास्तुक शांतीला जायचं होतं म्हणूनच ना लवकर आवरलेलं होतं. खरं तर माणूस ना दुनियेमध्ये येऊन काही मोठं स्वप्न बघत असेल ना तर ते घराचं बघतो. आणि आज आनंद होता की कोणाचं तरी स्वप्न पूर्ण झालं. आमच्या इथले सगळे जमलेले होते स्वयंपाकामध्ये ना मदत करायला. कार्यक्रम कोणाचा का असे ना सगळेजण एकत्र येऊन ना त्याला पार पाडतात. इथे स्वयंपाकाची गडबड उडालेली होती आणि आमची टुनटुन मावशी ना मिरच्या कापत होती आणि चिमणीच्या पप्पांना तर डायरेक्ट कांदा कापायचं काम दिलेलं होतं. आणि चिवताय तर पै घेऊन आधीच तयार होती भाजी बनवायला. थोडीफार मदत केली आणि नंतर गेलो बाजारामध्ये, कारण का आता गिफ्ट अजून आणलेलं नव्हतं. एक तर एवढी जास्त गरमी वाढली नाही मुंबईला, नको वाटायला, कुठं तर पळून जावं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये असं कुठं जायचं म्हटलं की तर अजिबातच नको वाटतंय. आणि कुणाला गिफ्ट द्यायचं म्हटलं की चिमणीचंच नाव आजकाल टाकायला लागतंय, कारण का आम्हाला ना चिमणीच्याच नावानं ओळखतात. पूजा तर झालेली होती. 4 वाजता ना भूक लागली. म्हटलं आज ढोकळा बनवावं. तसं खूप दिवस झालं ना ढोकळा नाही बनवलेला. म्हटल्यावरच ना आठवण आली होती आज ढोकळ्याची. म्हटलं बनवून टाकू. तशी ह्या ढोकळ्याची रेसिपी ना मी आधी शेअर केलेली आहे, त्यामुळे काय परत ते शेअर करत नाही बसत. तसा मला ना ताकामधला ना रव्याचा ढोकळा खूप जास्त आवडतो. आता तो एकदा ना ट्राय करून बघायचा, कारण तो ढोकळा मी खाल्लाय पण कधी बनवलेला नाही. कोणाला त्या ढोकळ्याची रेसिपी माहित असेल ना तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आता ढोकळा तरी ते माझा बनवून झाला होता, मग पटकन ना खाऊन घेतला. बाजूला तुम्हाला चिमणीचा आवाज येत असेल, कारण का तो व्हॉइस ओव्हर करताना तिचं असं काय मध्ये मध्ये चालू आहे आज.